आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। चिमठाणे गावातील साक्रीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याचे वाजले 2 वर्षात 3-13 बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष। रस्त्याच्या झीजमुळे दुरावस्थामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता। चिमठाणे गावापासून साक्रीकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असून हा रस्ता बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो। तरी दिवसेंदिवस या रस्त्याने वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे रस्त्यावर टाकलेली खडी सिमेंट ही कुठेही दिसत नाही। तसेच या रस्त्याची खूपच मोठ्या प्रमाणात वाईट अवस्था झाली आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले असून झीग उडत असून सर्वच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। या रस्त्यावर झीग उडत असून सिमेंट देखील पूर्णपणे निघून गेले। त्यामुळे प्रवाशांना या झीगमुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सदर रस्त्याच्या कामाची क्वालिटीची चौकशी करून सदर ठेकेदारावर कार्यवाही करणे आवश्यक असून चिमठाणे गावातील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून गेल्या 2 वर्षात रस्त्याचे 3-13 वाजले असून सदर ठेकेदारावर देखील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी केली असून येत्या 2 आठवड्यात जर रस्त्याचे काम न झाल्यास सदर रस्त्यावर जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे जेणेकरून लोकांना धुरीमुळे त्रास होतोय। अक्षरशः त्यांच्या तोंडात किंवा नाकात हा धुराचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये एवढी मोठी चारी पडली की ॲक्सिडेंट हा होण्याची खूप मोठी संभावना आहे। जेणेकरून मागच्या महिन्यामध्ये 2 ॲक्सिडेंट झाले, कोणाचे पाय मोडले, कोणाचे हात मोडला। याला जबाबदार कोण राहणार? ठेकेदार व सिव्हिल इंजिनियर यांना संपर्क करून ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आमची मागणी एकच आहे की हा रस्ता डांबरीकरण व्हायला पाहिजे। याची DLPT अजून आहे तरी त्या लोकांना दुर्लक्ष करतायत। म्हणून आपल्याला विनंती करतो मी की याच्याकडे मंत्री महोदयांनी लक्ष देऊन या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे हीच विनंती करतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.